हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार 23 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडप्रमाणे कान्हा आणि त्याच्या आजीने राजलक्ष्मी किर्लोस्करने जो प्लॅन बनवला होता तो यशस्वी झालाय. सरकारला जे सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट हवं होतं ते कॉन्ट्रॅक्ट सरकारच्या हातून निसटलंय आणि हे कॉन्ट्रॅक्ट किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनला मिळालंय. पण सरकारला मोठा धक्का यामुळे बसला कारण किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचं कोटेशन सरकारच्या कोटेशनपेक्षा फक्त 1 रुपयाने कमी होतं आणि सरकारला हा संशय आलाय की फक्त 1 रुपयाने कोटेशन कमी असणं नक्कीच योगायोग नाहीये. कोटेशनबद्दलची महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत कुणीतरी पोहोचवली आहे आणि लगेचच मग सरकारचा कान्हावर संशय वाढलाय आणि आता सरकार कान्हाचं सत्य शोधून काढणार आहे. मग कान्हाला समजणार का की राजलक्ष्मी किर्लोस्करचा नातूच आहे कबीर किर्लोस्कर उर्फ कान्हा. म्हणजे आता दिवसेंदिवस ही मालिका खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. मग फ्रेंड्स, हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजलक्ष्मी किर्लोस्कर आणि सरकार या दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची सुरू असते. राजलक्ष्मी किर्लोस्कर ही सरकारला विचारते, तुम्ही सुद्धा या स्पर्धेत भाग घेतलाय का? या कॉन्ट्रॅक्टसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करताय का? तर सरकार एकदम माझात उत्तर देते, मी कामत एक कामत, तेजस्विनी कामत आणि कामत एम्पायर ज्या कोणत्या स्पर्धेमध्ये उतरतं ना ती स्पर्धा संपलेली असते. आधीच ठरलेलं असतं की कामत एम्पायरच ही शर्यत जिंकणार आणि आता तर फक्त मी फॉर्मॅलिटीसाठी आली आहे. सरकारचं हे उत्तर ऐकून परशुराम खूप खुश होतो. कान्हा टेन्शनमध्ये येतो. पण राजलक्ष्मी ही सरकारला तोडीस तोड उत्तर देते, तेजस्विनी कामत, तुम्ही एक गोष्ट विसरताय. या संसाराचे, या सृष्टीचे फक्त 2च नियम आहेत, 2च शाश्वत गोष्टी आहेत. पहिली म्हणजे मृत्यू आणि दुसरा म्हणजे बदल. आणि बदल कधीही घडू शकतो. आणि मला खूप वाईट वाटलं, तुमच्या कंपनीचे 70 एम्प्लॉईज त्या केसी कंपनीने पळवले. खूपच वाईट घडलं ना. त्यामुळे तुम्ही सावध राहा बरं का, नाहीतर ती केसी कंपनी तुमचंही कॉन्ट्रॅक्टसुद्धा पळवेल आणि मग तुमच्या हातात काहीच राहणार नाही. हे ऐकून सरकारला खूप राग येतो. सरकार चिडून म्हणते, तुम्ही मला जो सल्ला देताय ना तो सल्ला तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, कारण ती केसी कंपनी तुमच्या कंपनीबरोबर सुद्धा हे करू शकते, हो की नाही राजलक्ष्मी किर्लोस्कर? आणि तुम्ही सुद्धा तुमचे एम्प्लॉई सांभाळून ठेवा, तुमचं कॉन्ट्रॅक्ट सांभाळून ठेवा. तर राजलक्ष्मी किर्लोस्कर ही सरकारला उत्तर देते, छान वाटलं, तुम्ही माझ्यासमोर माझ्याच कंपनीची स्तुती करताय हे ऐकून छान वाटलं. सरकारला जबर धक्काच बसतो. ती परशुराम कान्हा यांच्याकडे आश्चर्याने पाहते की ही बाई काय बोलतेय आणि हे दोघे सुद्धा आम्हाला काही कळलंच नाही असे एक्सप्रेशन देतात. तर लगेचच राजलक्ष्मी किर्लोस्कर सरकारला सांगते, त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? मीच आहे राजलक्ष्मी किर्लोस्कर, किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनची मालकीन, म्हणजेच तुमच्या केसी कंपनीची मालकीन. सरकारला जबर धक्काच बसतो. परशुरामचा सुद्धा विश्वास बसत नाही. सरकारला पटतच नाही की हीच केसी कंपनीची मालकीने किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन, तीच कंपनी जिने माझे 70 एम्प्लॉईज पळवले, जिने माझ्याबरोबर खूप वाईट केलंय. सरकार विचारते, म्हणजे ती तुमची कंपनी आहे का जिने माझे एम्प्लॉईज पळवले आहेत? तर लगेचच राजलक्ष्मी उत्तर देते, हो, माझीच कंपनी आहे केसी म्हणजेच किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन, जिने दाभडे मावशीचं हॉस्पिटलचं बिल भरलं होतं, जिने तुमचे 70 एम्प्लॉईज पळवले आणि जी कंपनी आज कॉन्ट्रॅक्टसुद्धा मिळवणार आहे. आणि याचा शोध घेण्यासाठीच तुम्ही माझ्या घरपर्यंत आला होता ना. सरकारला हे सगळं आठवतं आणि राजलक्ष्मी किर्लोस्कर सरकारला चांगलं टशन दाखवते. सरकारला खूप राग येतो आणि मग राजलक्ष्मी चक्क कान्हाकडे आपला मोर्चा वळवते आणि विचारते, अरे तू तर तोच आहे ना? कान्हा चांगलाच घाबरतो. राजलक्ष्मी म्हणते, अरे तोच जो मला मंदिरात भेटला होता, ज्याने मला सावरलं होतं. कान्हा म्हणतो, अरे हो आजी आजी, मला सुद्धा आठवलं, नमस्कार, मी तोच आहे आणि मी आता सरकारकडे काम करतो, मला द्या आशीर्वाद की मी यशस्वी व्हावं. आणि कान्हा चक्क राजलक्ष्मीच्या पाया पडतो. सरकार खूप चिडते. राजलक्ष्मी त्याला आशीर्वाद देते, यशस्वी हो. कान्हा खुश होतो. राजलक्ष्मी म्हणते, तू आहे ना खरंच खूप चांगला मुलगा आहे. त्या दिवशी तू मला मदत केलीस आणि आज सुद्धा किती देखणा दिसतोय तू. तुझ्या चेहऱ्यावर काय तेज आहे. तुला पाहताच मला वाटलं
की तुझ्यामध्ये काहीतरी आहे आणि तू येथे कुठे अडकलाय असं म्हणून ती सरकारकडे इशारा करते. सरकार खूप चिडते, कान्हा मात्र स्माईल करतो आणि राजलक्ष्मी म्हणते, तू यांच्याकडे नोकरी करण्यापेक्षा माझ्याकडे ये. माझ्या कंपनीची दारं नेहमी तुझ्यासाठी मोकळी आहेत. तुला मी लगेचच नोकरी देऊन टाकते. कान्हा हा हात जोडून म्हणतो, नाही नाही नाही, मी सरकारकडेच ठीक आहे. आणि सरकार त्याच्याकडे रागारागाने पाहते. परशुराम म्हणतो, कान्हा बस झालंय आता, चल. आणि राजलक्ष्मी म्हणते, ठीक आहे मग, ऑल द बेस्ट, भेटूया असं म्हणून राजलक्ष्मी स्माईल करून तेथून निघून जाते. सरकार खूप चिडते आणि कान्हाला जाब विचारते, काय गरज होती शहाणपणा करण्याची. तर कान्हा म्हणतो, सरकार मी काय शहाणपणा केला, आता थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायलाच हवा. पण त्यातसुद्धा मी आयडिया केली, तुम्ही पाहिलं ना, मी चक्क त्यांच्याकडून यशस्वी हो असा आशीर्वाद घेतला, म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळणार. सरकार चिडून म्हणते, शटअप, तोंड बंद कर तुझं, आणि तू येथे बाहेरच थांबायचं, आतमध्ये नाही यायचं असं म्हणून सरकार निघून जाते. तर परशुराम कान्हाला म्हणतो, सरकार आहे ना तुला तुझी लायकी बरोबर दाखवून देतात. कान्हा सरकार असं ओरडतो. परशुराम तेथून घाबरून निघून जातो. कान्हा मात्र खुश असतो, जे काही घडलं त्यामुळे त्याला आनंद झालेला असतो. तर इकडे बंगल्यात सखी ही तिच्या रूममध्ये येते. तर तिला दिसतं की कान्हाने पुन्हा एकदा बिछाण्यावर पलंगावर सगळा पसारा घालून ठेवलाय. त्याचा टॉवेल, त्याचे कपडे हे पाहून सखी खूप चिडते आणि जोरात म्हणते, हा कान्हा काय कधी बदलायचा नाही. आणि ती सगळे कान्हाचे कपडे, एक कपडे इकडे एक कपडे तिकडे असे चारही दिशेने फेकत असते. तेवढ्यात कुल्फी तेथे येते आणि विचारते, काय झाले सखी दिदी, तू चिडलीयस का. तर सखी म्हणते, मी नाही चिडलीये. आजपर्यंत तू कधी मला चिडताना पाहिलंय का. चिडण्याचा हक्क मला नाहीच आहे, मग मी कशी चिडणार. कुल्फी चक्क तिच्यासमोर कान पकडते आणि म्हणते, सॉरी सखी दिदी, माझं काही चुकलं असेल तर. सखीला वाटतं या बिचाऱ्या कुल्फीची काही चूक नाहीये आणि ती चक्क कान पकडतीये आणि ती म्हणते, नाही बाळा, तुझी काही चूक नाहीये, तू का सॉरी म्हणतीयेस आणि तू का असा कार्टून सारखा चेहरा करून आलीये. कुल्फी विचारते, कार्टून सारखा म्हणजे. सखी तिला म्हणते, म्हणजे एक वेणी बांधलीये, दुसरी वेणी नाही बांधलीये, असा काय अवतार केलाय, तू का अशी स्कूलमध्ये जाणार आहेस का. तर कुल्फी सांगते, नाही सखी दिदी, माझी रिबीनच हरवलीये. मी तुला विचारायला आले होते, तुझ्याकडे रिबीन आहे का. सखी सांगते, हो आहे ना, माझ्याकडे खूप रंगीबिरंगी रिबीन आहे. तुला माहिती आहे का, मी जेव्हा लहान होते ना, माझे बाबा दर रविवारी मला वेगवेगळ्या रंगाची रिबीन आणून द्यायचे आणि मग मी दर रविवारी वाट पाहायचे की या रविवारी मला कोणत्या रंगाची रिबीन मिळणार. मला खूप भारी वाटायचं तेव्हा. आणि ती कुल्फीला आपली रिबीन काढून देऊ लागते, परंतु तिने कपाट उघडल्यावर तिच्या लक्षात येतं की तिचा रिबीनचा डब्बा तर येथे नाहीये. त्यामुळे सखीला मोठा धक्काच बसतो. माझ्या रिबीनचा डब्बा गेला तरी कुठे, हा प्रश्न तिला पडतो. आणि हा रिबीनचा डब्बा चक्क कान्हाजवळ असतो. कान्हा हा या महानगरपालिकेच्या ऑफिसच्या बाहेर बसून काल सखीने त्याला व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट म्हणून जी बासुरी दिली होती ती बासुरी पाहत असतो आणि म्हणतो, सॉरी बेबी सरकार, मी तुमचं हे गिफ्ट तोडून टाकलं, पण आता मी हे गिफ्ट जोडणार आणि तुम्हाला सरप्राईज देणार. आणि कान्हा हे गिफ्ट पुन्हा एकदा जोडण्याचा विचार करतो. तो म्हणतो, प्रत्येक गोष्ट नाही जोडता येत, परंतु ही गोष्ट मी जोडणार. आधी बासुरी जोडणार आणि मग तुमच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणणार असं म्हणून कान्हा सखीचा हा रिबीनचा बॉक्स उघडतो. त्याच्यामध्ये फेविक्विक असतं. त्याने ही बासुरी जोडण्याचा प्रयत्न करतो. 1-2 प्रयत्नानंतर ही बासुरी जोडली जाते. मग कान्हा जेथे बासुरी तुटली आहे तेथे घट्ट टेप लावतो आणि ही बासुरी पुन्हा एकदा जोडली जाते. कान्हा खूप खुश होतो आणि म्हणतो, पहा बेबी सरकार, बासुरी जोडली आहे, आता तुमच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणायचं आहे. आणि तेवढ्यात सखी त्याला कॉल करते. कान्हा खूप खुश होतो आणि म्हणतो, 100 वर्ष आयुष्य आहे. आणि तो फोन उचलतो आणि विचारतो, बोला बेबी सरकार, काय काम होतं. तर सखी ही कुल्फीला म्हणते, स्पीकरवर कॉल आहे, मला त्याच्याशी नाही बोलायचं आहे, तू बोल. आणि कुल्फी म्हणते, कान्हा दादा. तर कान्हा म्हणतो, काय बेबी सरकार, तुम्ही कुल्फीच्या आयोगात बोलताय आणि मला दादा म्हणताय, हे काय मला आवडलं नाहीये. तर सखी खूप चिडते. कुल्फी म्हणते, नाही सखी दिदी नाही, कान्हा दादा मीच बोलतीये कुल्फी. तर कान्हा म्हणतो, हां मला माहिती आहे, एकटीने सगळं आईस्क्रीम खाल्लंय वाटतं, त्यामुळे घसा बसलाय. सखी चिडून म्हणते, मी नाही आईस्क्रीम वगैरे खाल्लंय आणि मी नाही चिडलीये, चिडता तर फक्त तुलाच येतं, तूच नेहमी चिडत असतो. तर कान्हा म्हणतो, काय बेबी सरकार, तुम्ही लहान मुलीच्या आवाजात बोलताय आणि खरंच कुल्फीने कॉल केला असेल ना, तर कुल्फी तुझी सखी दिदी तुझ्यावर चिडेल बरं का. तर कुल्फी म्हणते, नाही कान्हा दादा मीच बोलतीये. आणि सखी चिडून म्हणते,
चिडण्याचा हक्क फक्त तुला आहे, मी कुठे चिडतो आणि मी तुझ्याशी बोलणारच नाहीये. कान्हा म्हणतो, आता तर तुम्ही बोलताय ना? तर सखी म्हणते, हो बोलते ना. मग बोल तू. कान्हा विचारतो, पण तुम्ही फोन कशाला केलाय? तुम्ही मला फोन केलाय, तुम्ही सांगायचं की कशासाठी फोन केलाय. सखीच्या लक्षात येतं, अरे हो. आणि सखी म्हणते, तू माझ्या रिबीनचा डबा घेतलाय का? तू माझ्या कपाटाला हात लावला होता का? तर कान्हा सांगतो, नाही, मी तर तुमचा रिबीनचा डबा नाही घेतलाय. संध्याकाळी मी तुमच्यासाठी नवीन रिबीनचा डबा आणतो, तुम्हाला गिफ्ट देतो. तर सखी चिडून म्हणते, नकोय, मला तुझं कोणतंच गिफ्ट नकोय. आणि ती रागारागाने फोन कट करते. कान्हाला समजतं की सखी खूप चिडली आहे आणि तिला आता मनवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. आणि तेवढ्यात त्याला एक आयडिया सुचते आणि तो चक्क जान्हवीला कॉल लावतो. तर इकडे जान्हवी आणि किरण या दोघांचा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन सुरू असतं. जान्हवी ही किरणला पेस्ट्री भरवत असते आणि तेवढ्यात जान्हवीचा फोन वाजतो. किरण चिडून म्हणतो, खड्ड्यात फेकून देतो फोन, आधी मला पेस्ट्री भरव. तर जान्हवी म्हणते, कान्हाचा कॉल आहे. किरण घाबरून म्हणतो, अरे ती पेस्ट्री खड्ड्यात फेक, आधी फोन उचल. आणि जान्हवी फोन उचलते. तर कान्हा तिला डायरेक्ट विचारतो, जान्हवी तू कमिटेड आहे की सिंगल आहे? जान्हवी खूप घाबरते आणि म्हणते, नाही बाबा, मी तर सिंगलच आहे, कमिटेड वगैरे नाही आहे. हे ऐकून किरण खूप चिडतो आणि विचारतो, सिंगल आहेस का तू? तर जान्हवी म्हणते, आता कान्हाला खरं खरं सांगू का? तेव्हा कान्हाला किरणचा आवाज येतो आणि तो विचारतो, तुझ्याबरोबर किरण आहे का? तुम्ही दोघं काही व्हॅलेंटाईन डेचं सेलिब्रेशन वगैरे करताय का? तर जान्हवी सांगते, नाही नाही, किरण आणि माझ्यात तसलं काहीच नाही आहे. कान्हा विचारतो, तसलं नाही म्हणजे कसलं आहे मग? तर जान्हवी खूप घाबरते आणि म्हणते, तसलंही पण नाही आहे आणि कसलंही पण नाही आहे. आणि किरण हा जान्हवीला समजावून सांगतो, कान्हा बोलण्यात खूप हुशार आहे, त्याच्याशी त्या विषयावर नको बोलू. जान्हवी विचारते, कान्हा तू कशासाठी फोन केलाय? तर कान्हा हा जान्हवीला सांगतो, माझ्या आणि सखीमध्ये भांडण झालंय. सखी ना माझ्यावर रुसली आहे आणि तिला मनवण्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. आणि तो आपला सगळा प्लॅन जान्हवीला सांगतो. जान्हवी म्हणते, अरे वा, खूप भारी प्लॅन आहे. ठीक आहे, मी या प्लॅनप्रमाणेच काम करेल. त्यामुळे कान्हासुद्धा खूप खुश होतो. किरणला सुद्धा आनंद होतो आणि मग कान्हा फोन कट करतो. लगेचच जान्हवी सखीला कॉल करते. सखी फोन उचलते. तर जान्हवी नाटक करते, सखी मला आहे ना आता जगायचंच नाही आहे, माझी जगण्याची इच्छाच राहिली नाही आहे, मी आता मरते. हे ऐकून सखीला जबर धक्काच बसतो. तर किरण मात्र हसू लागतो. सखी विचारते, ए जानू, तू काय मूर्ख झालीस का? काय बोलतेस? जगण्याची इच्छा नाही आहे, मला मरायचं आहे. नेमकं घडलंय तरी काय? जान्हवी सांगते, मला आहे ना एक मुलगा खूप आवडायचा. मी त्याला विचारलं, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तर तो मला डायरेक्ट नकार दिला, नाही म्हणाला की माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे. सखीला आश्चर्याचा धक्काच बसतो. ती जान्हवीला विचारते, तू तर किरणशी कमिटेड आहे ना? तुझं किरणवर प्रेम आहे, मग तू दुसऱ्या कोणत्या मुलाला कशाला विचारलं? हे ऐकून जान्हवी चांगलीच घाबरते आणि किरणला म्हणते, ती तर मला तुझ्याबद्दल विचारतीये. किरण सांगतो, तिला सांग आपला काही संबंध नाहीये. जान्हवी म्हणते, नाही ग सखे, माझा त्या किरणशी काही संबंध नाहीये. मला तो किरण आवडत नाही, तो दुसराच मुलगा होता आणि मला आता जगण्याचीच इच्छा नाहीये. सखी म्हणते, तू असं काही बोलायचं नाही, तू मला घरी भेटायला ये. तर जान्हवी म्हणते, नाही नाही, तुझ्या घरी नाही, नाहीतर तुमचा तो मर्यादेचा मोरपंख पाहून मला पुन्हा त्याची आठवण येईल. सखी चिडून म्हणते, एवढ्या सिरियस मॅटरमध्ये सुद्धा तुला जोक सुचतोय का? तर जान्हवी म्हणते, तुला मला भेटायला नाही यायचंय ना, मग तू नको येऊ. मी ना आता समुद्रावर जाते, तो माझं सगळं ऐकून घेतो. मी त्याला सगळं माझं दुःख सांगते आणि जर त्याला आणखीन जाणून घ्यायचं असेल ना, तर मी खोल खोल समुद्रात जाईल आणि त्याला सगळं सांगेल. मग मी बुडाले तरी चालेल. सखी चांगलीच घाबरते. तर जान्हवी हसत असते. सखी म्हणते, ए गप ग, असं काही करायची गरज नाहीये, समुद्रावर वगैरे जाऊ नको, मी तुला भेटायला येते. आणि ती फोन कट करते. हाच जान्हवी आणि कान्हाचा प्लॅन असतो. म्हणजे जान्हवी ही खोटं बोलून सखीला भेटायला बोलवणार, सखी घरी नाही राहणार आणि मग कान्हा सखीसाठी घरी सरप्राईज पार्टीची तयारी करणार, तिला सरप्राईज देणार आणि आपला प्लॅन यशस्वी झाला म्हणून जान्हवी खूप खुश होते. किरण आणि जान्हवी एकमेकांना टाळ्या देतात आणि जान्हवी म्हणते, तशी मी आहेच हुशार, म्हणूनच कान्हाने मला हे काम सोपवलं होतं. आणि ती स्वतःवरच खूप गर्व करते. तर इकडे कान्हा हा मस्तपैकी बासुरी जोडतो आणि तेवढ्यात राजलक्ष्मी आणि सरकार या सरकारी ऑफिसमधून बाहेर येतात. सरकारच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. तिला खूप राग आलेला असतो आणि राजलक्ष्मी सरकारला म्हणते, कसं आहे ना, मोठी माणसं ज्यांच्यात मनाचा मोठेपणा असतो ते दुसऱ्यांना यश मिळालं ना तर त्यांचं अभिनंदन करत असतात, पण तुमच्यात तेवढा मोठेपणा आहे की नाही? सरकार चिडून म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन्स,
तर राजलक्ष्मी तिला थँक्यू म्हणते आणि तेथून निघून जाते. सरकारला खूप राग आलेला असतो. कान्हा आणि परशुराम तिच्या जवळ उभे असतात. कान्हा विचारतो, काय झालं सरकार? सरकार चिडून म्हणते, कॉन्ट्रॅक्ट नाही मिळालं आपल्याला. आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आपल्या कॉन्ट्रॅक्टपेक्षा, आपल्या कोटेशनपेक्षा त्यांचं कोटेशन फक्त 1 रुपयाने कमी होतं. असं कसं होऊ शकतं? आजपर्यंत कामत एम्पायरबरोबर असं कधीच नाही घडलंय आणि हा योगायोग असू शकत नाही. कान्हा हा तोंडाला हात लावून मोठा धक्का बसल्याचं नाटक करतो. सरकार म्हणते, नक्कीच कुणीतरी विभीषण आहे, कुणीतरी आपल्याला फसवतंय, आपल्या कंपनीची सिक्रेट्स बाहेर सांगतंय, त्या किर्लोस्करला सांगतंय. कान्हा मला काहीच माहीत नाही असा आवाहनतो. पण परशुराम हा सरकारपेक्षा जास्त हुशार आहे आणि सरकारला परशुराम सांगतो, सरकार मला तर या कान्हावर संशय आहे. जर हा कान्हा मंदिरात त्या बाईला आधार देऊ शकतो तर तो आपल्या कंपनीची सिक्रेटसुद्धा सांगू शकतो. सरकार कान्हाकडे संशयाने पाहू लागते. तर कान्हा चिडून म्हणतो, ओ परशुराम काका, काही काय बोलताय? तुम्ही माझ्यावर संशय घेताय का? तुम्ही माझ्यावर संशय घेता ना, तर मी तुमच्यावर संशय घेतो. मला तर ते कोटेशनच्या किमती माहीत नव्हत्या, तुम्हाला माहीत होत्या का? परशुराम म्हणतो, ऑफकोर्स मला तर माहीतच होत्या. आणि मग सरकार त्याच्याकडे आश्चर्याने पाहते. कान्हा म्हणतो, मग सरकार कशावरून? हेच घरचे भेदी नसतील, हेच विभीषण नसतील, यांनीच आपल्या कंपनीचे सिक्रेट सांगितले असतील. कान्हा आणि परशुराममध्ये भांडण सुरू होतं. सरकार या दोघांवर चिडते आणि म्हणते, गप्प बसा. मला आहे ना आता बाहेरच्या घाणीआधी घरातील घाण साफ करावी लागणार आहे. मला आता वेगळा विचार करावा लागेल. परशुराम खूप घाबरतो. तर कान्हा पुन्हा खोकण्याचं नाटक करतो आणि म्हणतो, सरकार माझी तब्येत आहे ना बरी नाही आहे. मी ना डॉक्टरांना भेटून येतो, नाहीतर माझं इन्फेक्शन तुम्हालासुद्धा होईल. सरकार चिडून म्हणते, तू ये ना आजच्या दिवस तुझं तोंड मला दाखवूच नको, तू जायचं तिकडे जा. सरकार गाडीत बसते, परशुराम बसतो आणि हे सगळे तेथून निघून जातात. तेव्हा कुठे कान्हाला बरं वाटतं. कान्हा म्हणतो, आता इतक्या वेळ आईची सेवा केली, आता मुलीची सेवा करायची. चला मुलीच्या ड्युटीवर. आणि कान्हा आता सखीला सरप्राईज द्यायचं ठरवतो. फ्रेंड्स, खरंच लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. दिवसेंदिवस ही मालिका खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. आधी तर राजलक्ष्मीने सरकारसमोर मोठा खुलासा केला की मीच किर्लोस्कर म्हणजेच केसी कंपनीची मालकीण आहे. त्यामुळे सरकारला जबर धक्का बसला आहे. मग कॉन्ट्रॅक्टसुद्धा सरकारच्या हातून गेलं आणि राजलक्ष्मी आणि कान्हाचा जो सीन होता, या आम्ही दोघे एकमेकांना ओळखतच नाही, तो सुद्धा पाहायला खूप मजा आली. आणि जान्हवी, सखी, कान्हा या तिघांची जुगलबंदीसुद्धा खूपच भारी होती. कान्हा आता सखीला भारी सरप्राईज देणार आहे, ते पाहायलासुद्धा खूप मजा येईल, यात शंका नाही. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कान्हा हा सखीच्या आधी घरी पोहोचणार आणि संपूर्ण रूमची खूप सुंदर सजावट करेल, व्हॅलेंटाईन डे स्पेशल. आणि मग सखी घरी आल्यावर ती ही सगळी सजावट पाहणार आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसेल. तर इकडे सरकारला मात्र कान्हावरचा संशय वाढत जाणार आहे. परशुराम सरकारच्या डोक्यात भरून देतोय की कान्हाच हे सगळं करतोय आणि सरकारला सुद्धा कान्हाचं वागणं हे संशयास्पद वाटणार. कान्हा हा प्रत्येक ठिकाणी असतो आणि प्रत्येक ठिकाणावरून गायब होतो आणि नक्कीच कान्हाच मला डबल क्रॉस करतोय. परशुराममध्ये एवढी हिंमत नाही आहे, दुसऱ्या कंपनीच्या कोणत्याही एम्प्लॉयमध्ये एवढी हिंमत नाही आहे. सगळी माझी विश्वासाची जुनी माणसं आहेत. फक्त कान्हाच माझ्या आयुष्यात नवीन आला आहे आणि त्याने इतक्या कमी वेळेत माझा विश्वास जिंकला. नक्कीच कान्हा मला डबल क्रॉस करतोय, माझा विश्वासघात करतोय, अशी शंका सरकारला येणार आणि सरकार ही कान्हाचं सत्य जाणून घेण्याचं ठरवणार. आणि ती म्हणेल, कान्हा जर तू मला फसवत असशील, मला डबल क्रॉस करत असशील ना, तर तुझं काही खरं नाही, कारण तुझी गाठ या सरकारशी आहे, हे लक्षात ठेव. पण इकडे कान्हालाही काहीच माहीत नसणार आणि कान्हा मात्र आपला व्हॅलेंटाईन डे साजरा करायला येणार. सखी ही रूममध्ये असेल आणि विचार करत असेल, हे सगळं डेकोरेशन कुणी केलंय? आणि त्याच वेळेस कान्हा तेथे येईल. कान्हा सखीला ही जोडलेली बासुरी देणार. सखी त्याला विचारेल, हे काय? तर कान्हा चक्क तिच्या ओठांवर बोट ठेवणार, तिला गप्प बसवणार आणि मग त्यानंतर तो राधा ही बावरी हे सुंदर गाणं प्ले करेल आणि या गाण्यावर तो सखीबरोबर खूपच रोमॅन्टिक डान्स करणार, एकदम भारी डान्स करणार. सखी आणि कान्हाचा रोमॅन्टिक डान्स खूप भारी असेल. रंगात रंग तो श्यामरंग, राधा ही बावरी या गाण्यावर या दोघांचा डान्स असणार. दोघे एकमेकांच्या खूप जवळ येणार. सखी आणि कान्हाच्या चेहऱ्यावर जी स्माईल असेल ती पाहून तुम्हाला सुद्धा आनंद होईल, एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स,
म्हणजे एकूणच आता कान्हा दोन मोर्चांवर लढतोय. एकतर त्याचं सखीवर प्रेम आहे, सखी नाराज झाली की तो सखीला मनवतो, सखीच्या प्रेमात तो वेडा झालाय. आणि दुसरीकडे त्याचं उद्दिष्ट सरकारला बरबाद करणं, आणि सरकारला बरबाद करण्यासाठी तो सरकारच्या कंपनीत नोकरी करतोय. आणि आता एक एक करून सरकारची सगळी सिक्रेट्स त्याच्या हाती लागत आहे. सरकारचे 70 एम्प्लॉई पळवण्यापासून ते सरकारचं महत्त्वाचं कॉन्ट्रॅक्ट पळवण्यापर्यंत सगळी कामं तो सरकारच्या नाकाखाली करतोय, पण सरकारला काहीच कळत नाही आहे असं कान्हाला वाटतं. पण सरकारचा संशय आता कान्हावर वाढतोय, आणि जर सरकारने कान्हावर वॉच ठेवला तर मात्र कान्हाचं सत्य सरकारसमोर येण्यास जास्त वेळ लागणार नाही, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? कान्हा अजून किती दिवस सरकारपासून वाचू शकेल? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. आणि या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड पाहण्यासाठी बेल आयकॉनवर नक्कीच क्लिक करा. खूप 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 धन्यवाद.